हॅलो सगळ्यांना, गुड आफ्टरनून. तर तुम्ही तर मागचा व्हिडिओ बघितलेलाच आहे की म्हणजे मी गावावरून आलेली आहे आणि कामाची खूप अशी लगबग चालू झालेली आहे. तर तुम्ही इथं बघू शकता काही साड्यांचं फॉल लावून झालेलं आहे. प्लस याला आता इथे हातशिलाई बाकी आहे. ह्या साडीला आपल्याला करायचं आहे, फॉल लावायचा बाकी आहे. तर हातशिलाईवाल्या ताई आहेत ना, ज्या मला हेल्पर म्हणून येतात ते, तर ती जर का आली तर तुम्हाला मी दाखवेल. त्याच्यानंतर हा बघा, ह्या गडवाल साडीवरचा ब्लाऊज जो आहे ना, तो रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता, याला आपण पायपिंग केलेली आहे. तर गडवाल साडीला आहे ना आता कॉपरची पण जरी यायला लागलेली, तुम्ही इथं बघताय बघा. तर ह्यानुसार आपण ही पायपिंग बनवलेली आहे. आणि हे कस्टमर बऱ्याच वर्षापासूनचं आहे, आपलं जुनं कस्टमर आहे आणि तुम्हाला ते कस्टमरसुद्धा माहीत आहे. तर कस्टमरचे तर आपल्याकडे खूप सारी गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. खूप म्हणजे खूपच सारी एवढी गर्दी आहे. तरीसुद्धा तुम्हाला मी आता घरचं काम दाखवते. हे बघा. तर आता हे माझ्या बहिणीचे इतके फोनवर फोन यायला लागलेत, प्लस माझ्या वहिनीचेसुद्धा फोन यायला लागले, माझ्या भावाच्या बायकोचे. तर मी तिचा आहे ना कार्यक्रमाच्या वेळेस, म्हणजेच आमची जेव्हा वास्तुपूजा होती ना घराची माझ्या माहेरी निमोणला, तेव्हा माझ्या भावाच्या बायकोचा, आता ती प्रोफेसर आहे त्याच्यामुळे मी तिचा म्हणजे ब्लाऊज तिचे बाहेरच असतात, पण ती बोलली होती एक ट्रायल म्हणून शिवावर ताई. तर मी तिचा एक ब्लाऊज शिवून दिलेला आणि तिला तो प्रचंड आवडलेला आहे तिचा ब्लाऊज. तर मी कधी जाईल तिने ती साडी वेअर केली ना तर मी तुम्हाला नक्की दाखवेल. कारण काय आहे ना, कार्यक्रमाच्या धावपळीत आहे ना, मला त्या ब्लाऊजचं तुम्हाला म्हणजे तिचं फीडबॅक पण द्यायचं राहिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे ना, कस्टमरने खूप साऱ्या साड्या इथे आणून टाकलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि ही जी साडी आता तुम्हाला मी दाखवते ना, हे बघा ही साडी. तर ही साडी माझ्या भाचीने मला घेतलेली. आता तुम्ही कालचा व्हिडिओ जो बघितला ना, तर तिने मला ही साडी घेतलेली. कशी वाटते ही साडी मला नक्की सांगा. मला आहे ना ह्याची किंमत जास्त वाटते या साडीची. इथं बघू शकता तुम्ही, हे बघा एवढी किंमत आहे. तर म्हणजे सिन्नरला कपडे खूप भारी भेटतात, पण कॉस्टली आहे असं मला वाटतं. ज्या कोणी तिकडे राहणाऱ्या असतील ना, तर त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला मला एक अनुभवसुद्धा शेअर करायचा आहे, तर तोही मी तुम्हाला आत्ता शेअर करणार आहे. मी गर्दी तर बघितलेलीच आहे, किती गर्दी आहे. आता ही सगळी ब्लाऊज जे आहेत ती कट करायचे आहेत. आणि मला एक इथे ताई भेटलेली आहे की मला थोडी फार हेल्प करू शकेल अशी. तर ती आहे ना, म्हणजे हुक लावायला, तर मला रिटर्न तिला ब्लाऊज द्यायला प्रॉब्लेम येतो आहे. कारण का ब्लाऊज पूर्ण आपण रेडी करतो आणि परत तिला बोलवायचं, परत तो द्यायचा, त्याच्यात जेवढा वेळ जातो तेवढं मग मी हुक लावायला आता सध्या मला ताई म्हणजे कोणी नाही आहे, तर मीच घरी लावून घेते. पण जोडायला मिळालेली आहे ती. हातशिलाईसुद्धा करते ती साड्यांची, त्याच्यामुळे थोडंसं माझं काम जे आहे म्हणजे मला थोडीशी मदत मिळालेली आहे. तर आता सांगायचा मुद्दा असा की तुम्हाला मी म्हणजे कालचा व्हिडिओ जो आहे तो शेअर केलेला आहे, तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये, की सिन्नरला मी गेली होती आणि मी खरेदी पण केली. तर मला खूप कॉस्टली म्हणजे वाटलं किमतीच्या मानानं. जे म्हणजे बाकी आता आपण रेट बघतो ना, तर त्याच्या मानानं मला खूपच कॉस्टली वाटल्या त्या ज्या काही मी साड्या वगैरे घेतल्यात त्या. तर पाहुण्यांनी घेतल्या त्याच्यामुळे आपल्यालाही काही बोलता येत नाही. पण सांगायचा मुद्दा आहे की म्हणजे कॉस्टली वाटल्या, पण क्वालिटी वगैरे आहे, पण एवढ्या नसतात, एवढ्या महाग नसतात. मी तुम्हाला आता जी साडी दाखवली ना, तर त्याची रिअल किंमत काय आहे, ज्यांनी कोणी अशी साडी घेतलेली असेल तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी आहे ना, म्हणजे तिथे गेल्यानंतर मला एका लेडीजला भेटायचं होतं. ती पण साड्यांचं ऑनलाईन म्हणजे करते, साड्या ऑनलाईन ती सेलिंग करते ती लेडीज. तर मला वाटलं होतं, म्हटलं चला आता इतक्या दिवसांनी एकट्या नणंदबाईसोबत आहे आणि थोडा वेळ पण होता, तर त्यांना भेटू. तर मी त्यांना अगदी क्लिअर म्हणजे मी कुठून आलेली आहे, काय करते, सगळं डिटेल मी त्यांना मेसेजद्वारे सांगितलेली होती. जेव्हा आपण त्यांना हाय केलं, त्यांनी आपल्याला फक्त सेलिंगबाबत सांगितलं. आणि मी त्यांना विचारलं, तुम्ही असे आहेत का, हे नाव तुमचं आहे का? ते बोलले हो. पण मी त्यांना म्हणजे कॉल केला, व्हॉईस कॉल केला मी व्हॉट्सअपवरून, तर त्यांनी उचलला नाही आणि डायरेक्ट मला मेसेज टाकला की मी बाहेरगावी आलेली. तर आणि मला म्हणजे त्यांच्याकडून जाऊन मी थोडीफार खरेदी केली असती साड्यांची, एवढे आमचे पैसे गेले नसते. आम्ही इकडे दुकानात गेलो ना, ते कसं आता मोठ्या दुकानात आपण गेल्यानंतर ते सगळंच त्यांचं कारागिरांना ते पगार वगैरे देतात, जे ठेवलेले असतात हेल्पर त्यांना पगार देतात, त्यांचं दुकानाचं मेंटेनन्स वगैरे सगळं आपल्याकडून काढतात. त्याच्यामुळे आपल्याला वस्तू जी आहे ती जास्त महाग वाटते.
आणि तसंच आमच्या बाबतीत पण झालं. म्हणून मला वाटलं होतं की त्या ताईलाही रोख पैसे भेटले असते आणि मलाही म्हणजे आवडल्या असत्या साड्या, तर त्यांच्या कशा आहेत काय मी पण बघितल्या असत्या. पण चक्क त्यांनी म्हणजे कॉलही घेतले नाही. आणि मग जरी त्या बाहेरगावी गेल्या होत्या तर त्यांनी सांगायचं काम होतं ना फोन करून की मी म्हणजे अशा अशा गावाला गेली. सर्वसामान्य व्यक्ती आहे, आपणही त्यांच्याच भागातले आहोत. आणि त्यांनी म्हणजे असं नाही का इग्नोर केल्यासारखं जाणून बुजून, असं मला वाटलं, माझं वैयक्तिक मत. बाकी आता त्यांनी कशामुळे ते कशा वागल्या असतील ते आपल्याला काही सांगता येणार नाही. पण असं झालेलं आहे. म्हणजे ज्या कोणी अशा लेडीज असतील ना, त्यांनी इतकं म्हणजे असं बिझनेस तर करायचा आहे आणि साधेपणा पण दाखवायचा आहे. आणि मग कस्टमरनी कॉल केला आहे तर त्यांनी उचलायला पाहिजे किंवा ॲटलिस्ट व्यवस्थित हँडल करायला पाहिजे. फक्त एक मेसेज करून त्या सोडून देतात. तर तुम्हाला काय वाटतं याच्यावरती? सगळ्याच लेडीज अशाच असतात की ऑनलाईन बिझनेस करणाऱ्या, की त्यांचे म्हणजे जे कॅमेऱ्यासमोर जे बोलणं असतं ते वेगळं असतं, हसून वगैरे बोलायचं आणि इतर वेळी ॲटिट्यूड दाखवायचा, अशाच असतात का सगळ्या लेडीज? मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही म्हणजे आमच्यामुळे किंवा जे व्ह्यूवर्स आहेत त्यांच्यामुळे तुम्ही मोठी झालेले आहात, सगळेच म्हणते मी म्हणत नाही की त्यांनाच मी बोलते. बऱ्याच जणी अशा आहेत की व्ह्यूवर्समुळे किंवा जे घेणारे असतात त्यांच्यामुळे मोठे झालेले असतात, पण ते दुसऱ्यांना अजिबात रिस्पॉन्स करत नाहीत किंवा ते पुढे निघून गेलेले असतात. त्याच्यामुळे ते स्वतःला जास्तच काहीतरी समजतात असं मला वाटतं. बाकी काही नाही. म्हणजे मला जर का त्या भेटल्या असत्या तर आम्ही जेवढे डबल किमतीत वस्तू घेतल्या त्या आम्ही घेतल्या नसत्या, असं मला म्हणायचं आहे. बाकी म्हणजे वाईट पण वाटलं की आपण त्यांना इतकं मानतो. मी इतक्या दिवसाचे त्यांचे व्हिडिओज बघत होते आणि एक मनामध्ये नाही का असं एक आदर, प्रेम आणि भेटण्याची ओढ असं असतं ना माणसाला, की या व्यक्तीला आपण रोज बघतो आहे व्हिडिओमध्ये, तर आज आपण त्यांच्या गावात आलो आहे तर चला आपण त्यांना भेटूया, असं म्हणून मी त्यांना म्हणजे कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला. पण त्यांनी डायरेक्ट इग्नोर केलं ना, तर मग मला खूप वाईट वाटलं. बाकी काय आता त्यांची इच्छा, आपण तर काय आग्रह करू शकत नाही. चला, तुम्हाला जर का माहीत असेल ना तर मी कोणाबद्दल बोलते तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला आता मी ब्लाऊज कटिंग करून घेते आणि नंतर तुम्हाला ब्लाऊज कटिंग केल्यानंतर दाखवते. कारण का माझी कारागीर जी आहे ना, तिला मी आज सांगितलेलं आहे की ती बाहेर दुसरीकडे स्वयंपाक बनवायला पण जाते ना, तर तुझं झालं की मग तिकडून येतानाच तू माझ्याकडे ये, असं मी तिला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ती पटकन येईल तर तिचा वेळ आपल्याला घ्यावा लागणार नाही, कारण का आपलंच काम तिला करायचं आहे. तर चला आता मी कटिंग करते आणि तुम्हाला परत भेटते. आलेले आहेत बघा कारागीर ताई. ती मला म्हणती आहे मला दाखवतं का, पण ती पण खुश आहे तिच्या कामात आणि तिचं हात पण कसं म्हणजे कटिंग कशी राहते, छान असते. हां. आणि ती आत्ता पहिलं थोडं सांगावं लागलं, पण आत्ता खूप भारी शिवती. तुम्हाला मी एखादा ब्लाऊज तिचा आला का मग तुम्हाला मी दाखवेल शिवलेल. मला वेळ नाही भेटला आणि माझा एक ब्लाऊज शिवायला लावणार. शिवशील? स्वतः कटिंग करायची, स्वतः शिवायचा? हा, नाही मला कटिंग शिकायची आहे तुमची. माझी कटिंग शिकायची आहे. तर चला आता तिला आहे ना मी साड्या ज्या आहेत ना मगाशी दाखवले त्या दिलेल्या आहेत हात शिलाई करायला आणि आता कटिंग करायला घेते. तर म्हटलं चला तुम्ही म्हणजे विचारित असता ना की कोणत्या ताई आहेत आत्ता, म्हटलं चला ताई आली तर चला ताईला दाखव. चला येऊ का?